रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष व जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थाचे अध्यक्ष तथा शेकापचे खजिनदार प्रीतम म्हात्रे यांच्या मार्फत महाआरोग्य शिबिर रायगड जिल्हा परिषद शाळा जासई येथे रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते। या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, ब्लड प्रेशर, ईसीजी, हाडांची तपासणी, ब्लड शुगर तपासणी, मोफत वैद्यकीय सल्ला व औषध, रोटरी क्लब पनवेल सेंटर, अपोलो हॉस्पिटल, मेडिकल हॉस्पिटल, न्यू इरा हॉस्पिटल, शंकरराय आर हॉस्पिटल, दीपक क्लिनिक लॅबोरेटरी, सुशील हॉस्पिटल, पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिकल असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले। या शिबिराला शेकापचे सांगोलाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली। आमदारांचे स्वागत केल्यानंतर प्रीतमदादा यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा आमदार बाबासाहेब देशमुख यांनी दिल्या। उपस्थित मान्यवर माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण शेठ घरत, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आदींनी आरोग्य शिबिराची पाहणी करून शिबिराबद्दल माहिती देत या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतल्याचे सांगितले। कोकण भागाचे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जसई गावामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार नेते, या जिल्ह्याचे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार माननीय प्रीतमदादांचा वाढदिवस, या भागामध्ये विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिबा पाटलांच्या जयंतीच्या निमित्ताने राबवण्यात येत आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये आतापर्यंत सकाळपासून 3-4 तासामध्ये 600 ते 700 रुग्णांची तपासणी झालेली आहे। त्यामध्ये बऱ्याचशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत या ठिकाणी आणि सर्व तपासणी सोबत ट्रीटमेंट दिली जाते। डोळ्याची तपासणी आणि कॅटरॅक्टचे ऑपरेशन मोफत आहे, थायरॉइडची तपासणी मोफत आहे। या भागातील गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी कामगार, वंचित घटकांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळतोय आणि निश्चितपणे ज्या माणसाने जीवनभर या भागाचं नेतृत्व केलं ते म्हणजे सर्वांचे नेते, या भागाचं दैवत स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आमचे सहकारी मित्र युवा नेते प्रीतमदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे औचित्य साधून आलेलं आहे। निश्चितपणे या ठिकाणी जे म्हात्रे साहेब आहेत त्यांचा मागच्या 30-40 वर्षाचा या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला अनुभव आहे आणि आपण या भागाचं नेतृत्व करतो। त्या भागामध्ये गोरगरीब जनता आहे आणि वाढदिवस आणि दिबा पाटलांची जयंती या माध्यमातून या भागाला काहीतरी चांगला उपक्रम राबवला पाहिजे। इथल्या गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी वर्गाचं काहीतरी सेवा दिली पाहिजे। या निमित्ताने शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। माझ्या वतीनं आणि या भागातील सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जे.एम. दिबा पाटील साहेबांना जयंतीच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि आमचे सहकारी मित्र प्रीतमदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। निश्चितपणे भविष्य काळामध्ये या पद्धतीने मागच्या 60-70 वर्षात या भागात दिबा पाटील साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते मंडळी असतील, मग विवेक पाटील साहेब असतील, त्याच्या मागच्या आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। भविष्य काळात सुद्धा या भागात हा लाल बावटा आणि पुरोगामी विचार टिकला जाईल हा आम्हा सर्वांना विश्वास आहे। त्या पद्धतीनं सर्वजण कष्ट घेत आहेत। परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या वतीनं दिबा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। केलेलं आहे याचं सर्व श्रेय मी माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांना देतो की त्यांनी आमचे सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना एकत्र आणून
अगोदर आम्ही 4-5 मीटिंग घेतल्या. आम्ही पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे आम्ही 40 डॉक्टरांची टीम इथे अवेलेबल झालेली आहे. त्याचप्रमाणे रोटरी पनवेल सेंट्रलची टीम इथे अवेलेबल झालेली आहे. त्याचप्रमाणे 4 ते 5 हॉस्पिटल मेडिकवर असेल, अपोलो हॉस्पिटल असेल, न्यू इरा हॉस्पिटल असेल, आर.जे. शंकरा आय हॉस्पिटल असेल, यांची सुद्धा टीम इथे अवेलेबल झालेली आहे. मुख्यत्वे इथे जे 40-50 जे काही गावं आहेत, ग्रामीण विभाग आहेत, या ग्रामीण विभागात जे आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत, त्या समस्याकडे लक्ष जावं, केंद्रित व्हावं, या दृष्टिकोनातनं माननीय प्रीतमदादा म्हात्रेंनी हे महाआरोग्य शिबिर जो आयोजन केलेलं आहे, याचा नक्कीच या सर्व रुग्णांना नक्कीच लाभ होईल. कारण आपण बघाल तर हवामान बदलत चाललेलं आहे, आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे आजार निर्माण होत चाललेले आहेत. तर सर्वात जास्त इथे आज जेवढे पेशंट येतात, जवळपास 50% रुग्ण हे सर्दी, ताप, खोकला, उलटी, जुलाब या संदर्भात आहेत. काहींना डोळ्यांच्या ज्या समस्या आहेत, ज्यांचा मोतीबिंदू उपचार आज या शिबिरामार्फत आपण मोफत करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या हाडांच्या ज्या काही ज्येष्ठ नागरिक जे तुम्ही इथे बघत असाल, त्यांना हाडांची घनता आपण तपासतात. त्याचप्रमाणे जे कॅल्शियमची जी ज्यांना मात्रा कमी आहे, त्यांच्यासाठी कॅल्शियमचे मेडिसिन सुद्धा आपण इथे अवेलेबल केलेले आहे. जनरलाइज विकनेस संदर्भात ज्या काही अडीअडचणी आहेत, त्या पण आपण इथे सोडवतोय. अशा प्रकारे या महाआरोग्य शिबिरामध्ये चांगला असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा लाभलेला आहे. सर्वप्रथम मी आमचे नेते, स्वर्गीय लोकनेते माननीय दिवा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही रविवारचा दिवस म्हणजे उद्या जयंती आणि आजचा दिवस, कारण सगळे डॉक्टर्स अवेलेबल होण्यासाठी हा आजचा दिवस आम्ही निवडला आणि आजच्या 12 तारखेच्या दिवशी जवळजवळ 100हून अधिक डॉक्टर्स आज आसवेमध्ये आहेत आणि त्याच्यात मला सांगायला आवडेल की रोटरी क्लब असेल, इंडियन मेडिकल असोसिएशन असेल आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स, त्याच्यात अपोलोसारखे, न्यू इरासारखे हॉस्पिटल्स असतील, या सगळ्यांनी सहभाग घेतला आहे. आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन एकच, त्याचा हेतू एकच की सध्याच्या परिस्थितीत आपलं आरोग्य, आपलं शरीर हे सुदृढ राहिलं पाहिजे, हे एकमेव हेतू त्याच्यात आहे. आणि याच्यात जवळजवळ तुम्ही बघाल की आम्ही नुसतं चेकिंग करत नाही आहोत. उद्या समजा डोळे चेक केले, उद्या एखाद्याचं त्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन निघालं तर ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. कोणाला थायरॉइड पॉझिटिव्ह आलं तर ती टेस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. अशा अनेक प्रकारच्या टेस्ट आहेत ज्या आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये, आणि तुम्ही बघाल की बाजूलाच इथे मेडिकलसारखे एक आम्ही औषधालय उपलब्ध केले, ज्याच्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्या औषधं येतील ती औषधं आम्ही चक्क फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. म्हणजे इथे फुल प्रूफ सोल्युशन आम्ही देतोय. चष्मा असेल, ज्या काही गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी आम्ही जागेवर देतो. आणि वन विंडो सोल्युशन जसं आमची इच्छा होती त्या पद्धतीनं, आणि जासेमध्ये अशा प्रकारचं मला वाटतं गेली अनेक वर्ष असा महाआरोग्य शिबिर झाला नव्हता, तोच एक आमचा हेतू होता. तर मी नक्कीच माझ्या जय म्हात्रे संस्थेचे सगळे सदस्य, माझ्या शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सदस्य आणि सगळ्या ज्या ज्या हॉस्पिटल्स आहेत आणि जे म्हणजे रोटरी क्लब असेल आणि इतर न्यू इरा असेल, त्याच्यात बऱ्याच काही अशा संस्था आहेत ज्यांनी सहभाग घेतला, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचे आज जयंती गावचे साधून आमचे आमदार माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचे वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणेल मी 2 दिवसा अगोदर हे शिबिर होत आहे. हे महाआरोग्य शिबिर आहे. या शिबिरात तिथल्या गरजू, गरीब आणि खरोखर ज्यांना जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या अगदी जीवनाशी निगडीत, त्यांच्या आयुष्याशी निगडीत, त्यांच्या आरोग्याशी निगडीत, ते खरं इकडे येऊन उपचार तिकडे त्यांनी घेतलेले आहेत किंवा इकडे त्यांनी तपासणी केलेली आहे. तर हे आरोग्य शिबिर खरोखर ह्या पंचक्रोशीत एक महाआरोग्य असं आपण त्याला म्हणतोय, खरोखर त्या दृष्टीने इथे लोकांची सकाळपासून येणं सुरू आहे. गरीब गरजू लोक इकडे येऊन त्याचा आस्वाद घेत आहेत. आज दादा जरी आम्ही म्हणू इकडे हा राजकारणाचा विषय आपण पराभूत झाले, तरीही दुसऱ्याच दिवशी त्यांनी इथल्या उरण आणि पनवेल भागातील लोकांशी संपर्क साधून विविध माध्यमातून लोकांशी संपर्काच्या त्यांचा दृष्टिकोन आहे की इकडे हा जो उरण तालुका किंवा पनवेल तालुका त्यांनी दत्तक घेतला उद्देशाने काम करत आहेत. मग ते आरोग्य शिबिर असेल किंवा नोकरी संदर्भात त्यांच्या इतर काही गोष्टी असतील, पण आज खरोखर जयंतीचा औचित्य साधून त्यांनी इकडे छान उपक्रम राबवला आहे. नमस्कार मंडळी. लोकप्रिय नेते दिवंगत नेते दिवा पाटील साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून आज आसईच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आज हे शिबिर भरवलेलं आहे. त्या शिबिराच्या अंतर्गत सगळ्या वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध आहेत. जनरल चेकअप आहे, डोळ्यांची तपासणी आहे, कॅन्सरची तपासणी आहे, हाडांची तपासणी आहे. आपल्याकडे फिजिशियन आहेत जे ECG करतायत. रक्ताचे रिपोर्टमध्ये रक्तातील साखर आणि बाकीचे रिपोर्ट,
बोन डेन्सिटी अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आणि डॉक्टर इथं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांना लागणारे औषधोपचार करण्यासाठी औषधं वेगळ्या स्वरूपाची आणलेली आहेत. अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे. सर्व प्रकारच्या तपासण्या आणि रुग्ण येतात आणि करतायत आणि जास्तीचे ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या ठिकाणातील लोकांना याचा चांगला लाभ होणार आहे. प्रीतमदादा म्हात्रे यांनी जेएम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हे शिबिर उभारवलेलं आहे आणि इथं पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने जवळजवळ 30 जनरल प्रॅक्टिशनर उपस्थित आहेत. त्याचबरोबर पनवेल इंडियन मेडिकल असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्याकडनं औषधोपचाराची लागणारी औषधं सगळी दिलेली आहेत आणि त्याचबरोबर पनवेलमधले वेगवेगळे कन्सल्टंट आहेत ते इथं रुग्णांना तपासणी करण्यासाठी आलेले आहेत. शंकरराव नेत्रालय रुग्णालयात डोळ्याची तपासणी होते. अपोलो हॉस्पिटल, न्यूवेरा हॉस्पिटल आणि मेडिकवर हॉस्पिटल यांच्या देखील तज्ज्ञ टीम इथं उपलब्ध आहेत आणि ह्या सगळ्याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा आणि त्यांच्या आरोग्याच्या ज्या काय प्रश्न आहेत किंवा अडचणी आहेत त्याच्यावर समाधानकारक उत्तर मिळावी आणि उपचार करून घ्यावेत. लोकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.